अगं फालतू सिनेमासाठी मी कशाला चोरी करीन? आता निदान हे तरी नक्की झालं की गण्याने पैसे चोरलेले नाहीत. अगं आत्या हात जोडतो तुझ्या समोर. दवाखान्यात नको, खरी वेडी होईल ती. मी अशी का वागले याचा पण विचार कर. तुमच्या पांजर पोळ्यातला आणखीन एक जनावर आलं. मी जाते बाबा इथून, नाहीतर हे पिसाळलेलं जनावर माझा गळा धरायचं. अहिल्या, घर सोडून कुठे जाणार तुम्ही? हा एक ठिकाण आहे की माझं जन्मस्थान रामावती. तुम्ही त्याला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्हाला जायचं असेल तुम्ही जा. तुम्ही त्या इकडेच राहिलो हो ना? नाही जानकी, हा सगळा खटाटोप ते माझ्यासाठीच करतायत ना. माझं कुंकू जिथे जाईल मीही तिथेच राहणार. सुमिते, नाही सुमिते, तुला माझी शपथ आहे, तू नको जाऊ रमावतीला. अगं वहिनी हात जोडतो. आता या घरच्या राजकारणामध्ये नका अडकू आम्हाला. जातो तिकडे रमावतीला, सुखानं राहतो बायको पुरी बरोबर. सुमिते, अगं हे बरोबर बोलतायत. आणि तूही आता कुठल्याही शब्दांमध्ये मला अडकवू नकोस जानकी. सुमिते, मला अजून वहिनी असं वाटतं. वहिनी आता काही बोलूच नका तुम्ही. आम्हाला अडवू नका वहिनी. हे बाई तू कशाला उभी आहे? बॅग भरायला घे, मी जरा दादाशी बोलून येतो. सुमिते, ऐक ना तू. सुमिते, अगं खरं म्हणजे हे सगळं मी तुला आधीच सांगणार होते, पण काय मला सांगणं तितकं महत्वाचं नाही वाटलं. तसं नाही. बायकांच्याच गोष्टी होत्या म्हणून म्हटलं. आतेबाई, जगातली सगळी मोठी युद्ध बायकांमुळेच झाली या ना त्या कारणाने. त्यामुळे बायकांचे वाद मला नको सांगूस. बघ, जे जसं घडलं तसं मी तुला सगळं सांगितलं. आता काय करायचं त्याचा निर्णय तूच घ्यायचा आहेस. सगळं घडून गेल्यावर काय निर्णय घेणार मी? तरी मी बोलेन सुमित्राशी. तिच्या अशा वागण्याचं मला आश्चर्यच वाटतंय. हो, मलाही आश्चर्य वाटतंय. मला पण वाटते दादा. मला तर काय कळतच नाही काय चाललंय. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुझं काय म्हणणं आहे परशू? नाही, या सगळ्या प्रकारामध्ये सुमित्राची चूक आहे हे मान्य आहे मला. पण मी तुला एवढंच सांगायला आलोय की मला माझ्या कुटुंबासोबत रामावतीला जाऊन राहू दे. अरे पण तू रमावतीला जाऊन हा प्रश्न सुटणार आहे का? अगं इथं प्रश्न काही नाहीच आहे. एवढंच मला म्हणायचंय की मला माझ्या कुटुंबाबरोबर रमावतीला जाऊन सुखानं राहू दे. तुझा निर्णय पक्का आहे? अरे बाबा दादा, तुझ्यापासून लांब राहायचं म्हणजे जीवावर आलंय बघ. काळजाचे तुकडे तुकडे होत आहेत माझ्या. बस, कळलं मला तुला काय म्हणायचं ते. नाही, अजून बोलायचंय मला. खरं सांगतो, तर गावाला गेलो की नाही एकदा, पुन्हा कधी येणारच नाही. तर तोंड दाखवणार नाही तुला. तुला सांगतो, ही प्रॉपर्टी, यो बंगला, सोनं नाणं, हे कशामध्ये रस राहिला नाही रे मला. आता रस एकातच, माझी बायको आणि माझी पोरगी, बस. ठीक आहे, जा तू रमावतीला. तुला हवी असलेली सगळी मदत मिळेल तुला. जा. अहो पण सगळं व्यवस्थित चाललेलं असताना कशाला घर सोडून जायचं? जानकी, आता त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दे.
जा तू परशु. ये. इंडिया, लय आनंदाची बातमी आहे. आपला प्लॅन सक्सेस झालाय बरं का. रमावतीला निघालोय. हा, अरे ठेव आता, जास्त नाही बोलू शकत. जय्या तयारीला लाग. अरे 7ची बी गाडी गेली, 9ची बी गाडी गेली, 12ची गाडी निघाली. जाऊ नको घरी, वाजले की 12, जाणार मी रमावतीला. कधी निघताय? यायला बातमी पोचली वाटतं तुमच्यापर्यंत. परशुशाहीड, तुमचं आयुष्य म्हणजे कस्तुरी मृगासारखं आहे. तुम्ही थोडी जरी हालचाल केली तरी सुगंध सर्वदूर पसरतो. आणि मग अट्टल शिकारी असतोय की नाही, तो सुगंधाचा मागोवा घेत घेत कस्तुरीपर्यंत जाऊन पोचतोय. अरे वा, बरीच माहिती दिसते तुम्हाला. शाळा शिकलो नसलो की नाही तरी वाकणी सर आत्या बहिणी लहानपणी लई गोष्टी सांगितल्या आहेत, अजून ध्यानात ठेवून आहे. अच्छा, म्हणजे लहानपणापासून तुम्ही असेच आहात तर? असे म्हणजे? असे म्हणजे लोकांच्या दुखऱ्या जागा ओळखणारे. गुरुजी, आम्ही शिष्य आहोत तुमचे, का टोचून टोचून बोलताय? गंमत केली परशुशाहीड. तुम्ही आमचे विद्यार्थी ना, म्हणून 2-4 मोलाचे शब्द सांगायला आलोय. बोला. रमावतीला चाललात, सांभाळून वागा. युगंधरा सरतापे आता सक्रिय झाली आहे. तुमचा एक चुकीचा निर्णय दुसऱ्या दिवशी हेडलाईन होऊ शकते. जशी आपली मर्जी गुरुवर्य. नाही, माझी इच्छा म्हणून नाही, किल्लेदार घराण्याची आबरू म्हणून जपून वागा. म्हणजे असं की मला असं वाटतंय अमृता, सुमिताईला काही झालं नाहीये. ती एकदम ठीक आहे. उलट तिला काहीतरी झालंय असं दाखवलं जातंय नुसतं ग. तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी हा डाव खेळला जातोय अमृता. आता सगळं स्पष्टच बोलते. परशुदादांच्या मनात काहीतरी काळं पेर आहे. त्यांना 2-3दा फोनवर बोलताना मी ऐकलं होतं. मी ज्याला त्याला सांगायचा प्रयत्न करते, कुणी माझ्याकडे लक्षच देत नाहीये. तुला कळतंय का मला काय म्हणायचंय ते? इथे माझेच प्रश्न मला सोडवता येत नाही. मी काय कोणाचे प्रश्न सोडवणार? आपण सुमिताईसाठी काहीतरी केलं पाहिजे. जे काही करायचंय ना ते तू कर. कारण जसा गण्यात तुझा भाऊ आहे तशी सुमिताई सुद्धा तुझीच आहे ना. त्यामुळे तुमचं तुम्हीच काय ते बघून घ्या. अमृता, गण्या माझा भाऊ आहे, त्यामुळे बाकी कोणी मध्ये पडण्याचं काही कारण नाही.
अमृता, अगं का बोलत नाही आहेस माझ्याशी? रागाच्या भरात एका दुसरा शब्द निघून गेला असेल. असं का वागतीयस? एवढं का मनाला लावून घेतीयस? जसं की तू काल जे काही बोललीस ना, मग तसं काही ऐकायची सवय नाहीये ग मला. कसं आहे ना, लहानपणापासून मी एकटीच वाढले ग या घरात. त्यामुळे बोलायला, भांडायला माझ्या वयाचं कुणीच नव्हतं माझ्याजवळ. आणि मग इतक्या वर्षांनी तू आणि गण्या आल्यावर मला माझ्या वयाचं कोणीतरी भेटलं, ज्याच्याशी मी बोलेन, भांडेन असं कोणीतरी. की अगं भाऊ काय असतो ना, ते गण्यामुळे कळलंय मला. हळूहळू मी त्याच्यात इतके इन्व्हॉल्व झाले ना की सख्या बहीण भावाप्रमाणे नातं निर्माण झालं आमचं. पण काल अचानक तू रागाच्या भरात जे काही बोललीस ना, त्याच्यामुळे मी खूप दुखावले. की मी खरंच इतका जीव कधीच कोणावर नाही लावला जितका गण्यावर लावलाय. अमृता, मला माहिती आहे माझ्यापेक्षा तू जास्त जीव लावतेस गण्यावर. रागाच्या भरात बोलून गेले, चुकलं माझं, माफ कर ना मला. तू कशाला उगाच माफी मागतेस? तुला हवं तसंच वाग. तुला वाटेल तेव्हा गण्या तुझा भाऊ, तुला वाटेल तेव्हा सुमित्रा काकू तुझी सुमिताई. आम्ही सगळे तर मूर्खच होत ना. म्हटलं ना चुकलं माझं, माफ कर ना. अमृता, सुमिताई रमावतीला चाललीये ग, आणि ह्यांनी पण तिला परवानगी दिलीये. तू नको काळजी करूस. तुझा जो पांडुरंग आहे ना, त्याचे हात जरी कमरेवर असले ना तरी कृपादृष्टी कायम तुझ्यावर आहे. त्यामुळे तू ज्यांच्यावर प्रेम करतेस ना, त्यांना सुखात ठेवणं हे त्याचं प्रथम कर्तव्य आहे. आयुष्यभर असं ऐकून न ऐकल्यासारखंच करणार आहात का? पहिला परशु इथे होता तेव्हा तुला प्रॉब्लेम होता. तो आता रमावतीला चाललाय तरी तुला प्रॉब्लेम आहेच. जरा विचार करा. 200 एकर जमीन, 2 साखर कारखाने, एक पतपेढी आणि एवढा जुना वाडा, याचे मालक झाले ते दोघं आता. मग तुला व्हायचंय का? तसं असेल तर तूही जा रमावतीला, पहा एकदा ते सगळं. परशु बरोबर शेतावर जा, त्याच्यासारखं ट्रॅक्टरवर बस, सगळ्या शेताची पाहणी कर. जा ना. झालं? आता मी काय सांगते ते एकदा नीट ऐका. मला काहीही ऐकायचं नाहीये आता.
आईल्या हे दर वेळेला जगाच्या पुढे 2 पावलं जाऊन सतत तिरका विचार करत राहायचं ही सवय आता बंद कर. दुसरं कोणी असतं ना तर मी हा विचार केलाही नसता. पण परशू भाऊजी जगाच्या पुढे 2 पावलं नाही 2 किलोमीटर जाऊन थांबतात. तुमच्यात काय स्पर्धा आहे का? जास्तीत जास्त वाईट कोण वागून दाखवतो स्पर्धा आहे? तुम्ही जर का परशू भाऊजींकडे दुर्लक्ष केलं ना तर सगळ्या घरावर पश्चाताप करण्याची वेळ येईल. रमावतीचं नाव जरी काढलं तरी कपाळावर आठ्या पडणारा माणूस अचानक रमावतीला राहायला का जातोय हा प्रश्न तुमच्यापैकी कोणालाच कसा पडत नाहीये. तुला पडलाय ना? मग त्याचं उत्तरही तूच शोध. ओके? शेवटी या घराला पडलेले सगळेच प्रश्न मलाच सोडवायचे. अमृता ऐक ना, 2 सरदारजी असतात त्यातलं एक सरदारजी ना. आर्यन प्लीज, मला सरदारजीचे सगळे जोक माहिती आहेत आणि तुला पण जे थोडेफार माहिती आहेत ना ते मीच सांगितले आहेत. ठीक आहे, तो माहिती आहे. एक मुंगी असते, मुंगी हत्तीला जाऊन सांगते की मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. आर्यन नवीन जोक सांग ना कुठला तरी. तो माहिती आहे. एक साप असतो, साप नाग असतो, नाग सापाला जाऊन म्हणतो ए सापड्या. आणि साप नागाला जाऊन म्हणतो ए नागड्या. आर्यन मी केजीत असताना हे जोक सांगायचे ना तेव्हा सुद्धा कोणी हसत नव्हतं. मग तूच सांग ना कुठला जोक सांगू म्हणजे हसणारच तू. पण मला कळत नाही 2 माणसं भेटली की त्यांनी एकमेकांशी हसलंच पाहिजे का? हो अमृता, हसलं ना की वातावरण कसं एकदम हलकं होतं, प्रसन्न होतं. हो का? मिस्टर आर्यन SV, तुम्ही ना तुमच्या अँग्री यंग मॅनच्या कॅरेक्टरमध्येच राहा. मग कॉमेडी बिमेडीच्या फंदात पडू नका. बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग तुझी ती मैत्रीण जानकी दिसली नाही बरेच दिवसात. एक्सक्यूज मी, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन शी इज एंगेज्ड. ऑल राईट. आणि जरी नसती ना तरी तुझ्यासारख्या रोमिओला ती झेपली नसती. तू उगाच शीतावरून भाताची परीक्षा का करतेस? मी आपलं सहज चौकशी केली होती. अच्छा, सहज म्हणून माझी चौकशी करत नाहीस कधी कोणाकडे? का रे, माझी सहज आठवण येत नाही कधी? जो आपल्या जवळ असतो ना त्याची कधी आठवण येत नाही. तू जरा लांब जा, मग येईल तुझी. मग इतके दिवस होते ना लांब, एकदा तरी फोन केलास का रे स्वतःहून? मी आपली इकडे प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंड. काय प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंड काय? आर्यन, मी तुला सरळ सरळ सांगते, सांग. पण मला आधी सांग, तू भेळ खाणार? भेळ? अरे मी काहीतरी सांगते ना तुला. ते सांग, त्याच्या आधी भेळ खाणार का? मी भेळ घेऊन आलो. हा बस आलोच. आर्यन, नमस्कार करते. राहू दे. काय करणार आहेस तिथे जाऊन? शेती, दुसरं काय करणार? राजकारण काय आपला पारंपरिक व्यवसाय नाही. मूळचे शेतकरी आपण. धरणी मातेचं ऋण फेडणार. जानकी, उद्या माझं काही बरं वाईट झालं तर तू जीवचा सांभाळ करशील असं वचन दिलं होतंस मला, आठवतंय ना? असं का बोलतेस? आधी ठीक होतं, पण आता तुमचं चांगलं चाललंय ना? तुला असं कोणी सांगितलं
की सगळं चांगलं चालू असताना मध्ये काही वाईट घडत नाही म्हणून. आज चालले मी या घरातून, परत कधी येईन कोणाच ठाऊक. अगं, असं का बोलतीयस? कायमची सोडून चाललीयस का? सुमिताई, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? सध्या मी माझ्यापासूनही बरंच काही लपवतेय. येतो आत्या. हा औक्षवंत नमस्कार करा. असू दे. असं होऊ दे. मग काय ठरलंय तुझं? वाड्यावरच राहणार आहेस ना? नाही, स्वतः काहीतरी बनवून दाखवल्याशिवाय वाड्यावर पाऊल नाही ठेवणार. बहिणी, अहो काय? नर्मदा वहिनी असत्या तर पाया पडलोच असतो ना. त्या काय तुम्ही काय, थोरल्या वहिनी आहेत तुम्ही. काहीतरी प्रथा असते, रिवाज असतो, हे की नाही का? बरं, मी सामान घेऊन पुढं होतो, तू ये. तब्येतीची काळजी घे. नाही, मी नाही आहे म्हणून म्हणलं. हां, औषध बिषध द्या त्यांना व्यवस्थित वेळेवर. काळजी घे. आत्याबाई, मला नाही वाटत आहे सुमित्याला जायचं होतं म्हणून. घराकडे पण कशी पाहत होती बघा ना. आता तू याचा काहीही विचार करू नकोस. राहतील, सुखात राहतील दोघं.